नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी अगदी झटपट अशी होणारी कोबीची भाजी पाहणार आहोत. हे पहा, तर या ठिकाणी मी एक छोटा कोबी कापून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये. तर साहित्य काय काय लागते ते पाहूया आता. एक वाटी कोबी घेतलेला आहे, मोठा अगदी छोटा कोबी, चवीलासुद्धा खूप छान लागतो हा कोबी. वाटाणे घेतलेला एक छोटी वाटी, हिरव्या मिरच्या, लसूण, मोहरी, जिरं घेतलेलं आहे, हिंग, कढीपत्ता, मीठ, हळद, किचन किंग मसाला आहे आणि लाल तिखट घेतलेला आहे. पहा, आता एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. आता फोडणी देऊया भाजीला. कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 1.5 पळी तेल घालणार आहे. हे पहा, तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालून घेऊया. पहिल्यांदा मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत. जिरं घातलेलं आहे. आता यामध्ये लसूण घालून घेऊया. पहा, मस्त अशी फोडणी बसलेली आहे लसूण, जिरं, मोहरीची. आता यामध्ये कढीपत्ता घालूया आणि हिरव्या मिरच्या घालूया. तर पहा, छान असं मस्त आपण त्यामध्ये टमॅटो एक कापून घेतलेला टमॅटो छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे टमॅटो. त्याचा कच्चापणा निघेपर्यंत थोडासा परतून घेऊया आपण टमॅटो. जर नेहमी तीच पद्धतीची कोबी करून कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने कोबी नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. खायलासुद्धा खूप भारी लागते आणि टिफिनसाठी देखील तुम्ही बनवू शकता. अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे. पहा, आता यामध्ये मटार टाकून घेऊया. मटार स्वच्छ धुवून घेतला होता, तो देखील आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनटं झाकण ठेवून शिजवणार आहोत. मटार शिजायला थोडा टाईम लागेल आपल्याला, त्यामुळे पहा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर पहा, छान असं आता मटार शिजवून घेऊया. एक 5 ते 6 मिनटं याचं झाकण ठेवलं होतं. तर पहा, मी तुम्हाला झाकण काढून दाखवते. आता कोबी शिजायला जास्त वेळ नाही लागत, कारण कोबी कच्ची देखील छान लागते, चवीला एकदम भारी टेस्ट लागते. हे पहा, मस्त असं मटार शिजलेलं आहे. आता आपण त्यामध्ये मसाले घालूया. हिंग घालून घेते. आपण जे मसाले घेतले होते ते सर्व मसाले त्यामध्ये टाकून घेणार आहे मी. हे पहा, लाल तिखट, किचन किंग, आपण जे मसाले सर्व घेतले होते ते सर्व मसाले यामध्ये ॲड केलेले आहेत मी. आता वरून कोथिंबीर घालते. थोडंसं परतून घेऊ मसाल्यामध्ये, जेणेकरून ते छान मसाला असं मिक्स होईल आपला. आता यामध्ये आपण कापून घेतलेला कोबी तो घालून घेऊया. कोबीची चव एकदम मस्त लागते चवीला पण. छान असा बारीक कापून घेतलेला आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून नक्की सांगा मला रेसिपी कशी वाटली ते. पहा, किचन किंग मसाला वरून घालते मी, मग चव आणखी छान लागते. तर अशा वेगळ्या पद्धतीने आवडली तर नक्की करून पहा. आता यामध्ये मीठ घालूया चवीप्रमाणे. मीठ घालून घेतलेलं आहे. छान असं मिक्स करून घेऊ. वरून थोडीशी कोथिंबीर घालते त्याला. बा, कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता आपण भाजी हलवून घेऊया. मीडियम फ्लेमला आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार नाही आहोत, अशीच शिजवणार आहोत तिला, कारण अगदी थोडीशी कोबी आहे, शिजायला देखील टाईम नाही लागणार. पहा, एक 5 ते 10 मिनटं फक्त अशी शिजवली आहे मी. आपली कोबी तयार झालेली आहे. पहा, एकदम भारी लागते चवीला देखील. तर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. पहा, अशा पद्धतीने आपली झटपट अशी होणारी कोबीची भाजी तयार झालेली आहे. हे पहा, तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता. डाळ भातासोबत तोंडी लावायला देखील छान लागते. तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद. भेटूया असेच पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.